फलटण शहरातील गॅरेज व्यावसायिक हिरणवाळे बंधूंना टोळक्यांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच काल मंगळवारी पुन्हा शहरातील रविवार पेठेत असणाऱ्या हिंदुस्थान हार्डवेअरचे मालक पटेल बंधू यांना देखील विनाकारण मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एकाकडून करण्यात आला। या दोन्ही घटनेने संतप्त झालेल्या फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी या दोन्ही घटनेचा निषेध करत फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। फलटण शहरात दिवसेंदिवस व्यावसायिकांना मारहाणीच्या घटना वाढत असून यामुळे व्यावसायिकांच्या बरोबरच सामान्य नागरिक देखील दहशतीच्या छायेत आहेत। तरी या गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली। यावेळी फलटण शहर व्यापारी असोसिएशनचे सदस्य देखील उपस्थित होते। शांत होते सगळे। सर्वांना जय जिनेंद्र आणि नमस्कार। काल फलटण शहरामध्ये एक घटित घटना घडलेली आहे। हिंदुस्थान हार्डवेअरचे पटेल ग्रुप यांच्यावर थोडीसे दमदाटी देऊन आणि यावरच्या शिव्या देऊन जो घटना घडलेली आहे आणि व्यापाऱ्यांना दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे फलटण शहरातील सर्वच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तत्पूर्वी 2 दिवसापूर्वी सुद्धा शंकर मार्केट या ठिकाणी हिरणवाळे बंधूंवर असाच हल्ला झाला होता, त्यामुळे सुद्धा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तर या दोन्ही घटनांच्या प्रादुर्भावाने शहरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि पोलिसांनी कारवाई करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी इथे जमलेलो आहोत। तर त्यामध्ये पोलीस प्रशासनाने मुख्य भूमिका बजावावी आणि व्यापाऱ्यांमध्ये शांततेचं वातावरण आणि बाजारपेठ फलटणची कशी सुरळीत चालेल यासाठी प्रयत्न करावे। ही घटना घडलेली आहे शंकर मार्केटमध्ये हिरणवाळे बंधूंना अगदी किरकोळ कारणावरून मारहाण झाली आणि ती अत्यंत गंभीर आहे, ज्यामध्ये त्यांचा जीव गेला असता। एक खुनाचा प्रयत्न अशा पद्धतीची ही घटना फलटणमध्ये प्रथमच इतक्या प्रभावीपणे राबवली गेली त्या गुंडांकडून। त्याच्यानंतर थोडंसं त्यांना आपले सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी एकत्र येऊन त्याच्याशी पोलीस स्टेशनबरोबर समन्वय साधून त्या गोष्टीची दाहकता त्यांना सांगितली आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विनंती केली। परंतु हे घटना घडत असताना काल मुख्य बाजारपेठ जी आहे, जो एसटी स्टँडचा आणि शिवाजी चौक आंबेडकर चौक जो आहे, त्या मधल्या रस्त्याला रस्त्याने झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर व्यापाऱ्यांच्यावरती जाऊन हल्ला करण्यापर्यंत पोहोचलं आणि नशिबाचा भाग की तिथील व्यापारी सावध झाले आणि एकत्र येऊन थोडीशी तिथं आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला। पण अशा घटनेमध्ये जर परत आणि एखादी घटना जर घडली असती तर ती फारच विचित्र आणि चुकीची घडली असती। व्यापारी पेठेत रोजच बारीक सारीक घटना घडत असतात, बारीक सारीक भांडणं तंटे होत असतात, पण हे जे मूळ आता स्वरूप इतकं प्रचंड प्रमाणात झालेलं आहे, हे भीषण स्वरूप पाहता एक फलटणचं नावरूप चुकीच्या मार्गाला जात आहे असं दिसतंय आणि यात पोलीस प्रशासन काहीच काम करत नाही, अशातला काही भाग मी म्हणत नाही, पण त्यांचं कुठंतरी काहीतरी कमी पडतंय। पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे, रोड रोमिओंना रोखणं गरजेचं आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे, महिलांसाठी होणाऱ्या ज्या काही असुविधा आहेत त्याच्याकडे संघटनेतर्फे आम्ही फलटण शहरातील सर्व व्यापारी फलटण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे। फलटण शहरात वाढलेली गुंडगिरी आणि यामुळे होणारा नागरिकांना त्रास आणि व्यापारी वर्ग होणारा त्रास यांच्या बंदोबस्त करण्यासाठी आम्ही फलटण व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। फलटण शहरात परिसरात वाढलेली चोरी, मारहाण, रोड रोमिओ यांच्यापासून फलटण शहरातील व्यापारी व नागरिक यांना होणाऱ्या त्रासाचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व व्यापारी एकत्र आलेलो आहोत आणि साहेबांना निवेदन देत आहोत। त्यांना एकच व्यापारी संघटनेतर्फे विनंती करतो की तुम्ही या गोष्टीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा। व्यापारी कसा सुरक्षित राहील किंवा व्यापाऱ्यावर होणारे हल्ले हे कसे थांबवता येतील, बाजारपेठेतील नागरिक सुरक्षित कसा फिरेल। आज बाजारपेठ 7 वाजताच बंद होतीये, काही कारणामुळे लेडीज महिला वर्ग व्यापारी जास्त वेळ थांबू शकत नाहीये। ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून आम्ही देत आहोत, सांगत आहोत, त्याची तुम्ही वेळेवर बंदोबस्त करावा आणि आम्हाला त्या गोष्टीने आश्वासन द्यावं। बरोबर, ही जी घटना आहे व्यापारी जे बनोभाई पटेल फॅमिली, त्या फॅमिलीवर ही फॅमिली फार सामाजिक कार्यामध्ये आणि व्यापारामध्ये अतिशय चांगली फॅमिली आहे आणि ह्यांच्यावर असा अचानक हल्ला होणे व्यापारी संघटनेच्या मार्फत आम्ही निषेध करत आहोत। अशा गोष्टी फलटण शहरासाठी निंदनीय आहे आणि
ज्याप्रमाणे धुळे आणि नाशिक या ठिकाणी जो पोलिसांनी दाग दाखवून ते धुळे शहर ते धुळ्यामध्ये जी घटना घडल्या, जी धिंड काढली, ती धिंड फलटणमध्ये या लोकांची काढावी. व्यापाऱ्याचं काम तुमचं आहे. व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याचं काम करतील, तुम्ही तुमचे काम करा, ही माझी विनंती राहील. यामध्ये साहेब आमचं कुठेही तुम्ही निष्क्रिय आहात अशा पद्धतीची कुठली भूमिका नाही. आमची भूमिका एवढीच की झालं हे ठीक आहे, आज त्यातनं वाचलं, पण पुढे जाऊन ह्या गोष्टी वारंवार व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडू नयेत. पटेल कुटुंबीय हे कुटुंबीय कधीच कुणाच्या आध्यात मध्यात नसतं. हिरणवाळे कुटुंबीय हे स्वतः कष्ट करून त्या ठिकाणी मेकॅनिकलचं काम करून जगत असतं. अशा माणसांच्या बाबतीत घडत असेल तर साहेब सर्वसामान्य. मी फलटण व्यापारी संघटनेचा अध्यक्ष. आज फलटण व्यापारी संघटनेतर्फे आम्ही फलटण पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनला निषेध नोंदवण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेलो सर्व फलटणमधील व्यापारी आम्ही आलेलो आहोत. कारण असं आहे की फलटणमधील हिरणवळे कुटुंब हे छोटं कुटुंब आहे. गॅरेजचं काम करणारं सर्व संघटना एकत्र आहेत. याच्यातून आम्ही निवेदन करून मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री. नमस्कार. कालची आणि परवाची जे फलटण शहरामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या फार निंदनीय आहेत. ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे त्या गोष्टी ह्या 15 दिवसात घडत आहेत. त्यामुळं व्यापारी वर्ग असेल, सामान्य नागरिक असेल, हे फार भीतीच्या वातावरणात आहे. आणि व्यापारी व्यापार करत असताना व्यापाराच्या अडचणी आणि व्यापाऱ्याच्यावरची काही गोष्टीचे दर्पण हे सध्या इतकं वाढलेलं आहे. त्यामुळं फलटणमध्ये इतकी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि यामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील, परवाचा हिरणवाळे कुटुंबावर झालेला हल्ला असो किंवा कालचा पटेल कुटुंबावर झालेला हल्ला असो, त्या फार गोष्टी मनाला वेदना लावणार आहेत. आणि त्या गोष्टीमुळे फलटणमधील व्यापारी आणि व्यापार वर्ग असतील, सामान्य नागरिक असतील, सर्वसामान्य लोक असतील किंवा व्यापारासाठी फलटणमध्ये बाहेर तालुक्यात येणारी माणसं असतील, त्यांच्यावर फार भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे. तर पोलीस प्रशासनानं या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष घालून जे मागच्या 2-3 वर्षामध्ये जी पोलिसाची शिस्त बसलेली होती ही ह्या वर्षभरामध्ये फार विस्कटलेली आहे असं दिसायला लागलेलं आहे. आणि यामध्ये सामान्य लोकांवर जे अत्याचार होत आहेत त्या गोष्टीचं पोलिसांनी किंवा पोलीस प्रशासनाने वरच्या पातळीवर लक्ष घालून त्या गोष्टीमध्ये ह्या लोकांना संरक्षण देणं गरजेचं आहे, व्यापाऱ्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे धुळ्यामध्ये, नाशिकमध्ये जी अशा प्रवृत्तीच्या लोकांची धिंड काढलेली आहे, अशा धिंड काढलेल्या लोकांप्रमाणे आपल्या फलटण शहरामध्ये पण फलटण शहर हे कायद्याचं माहेरघर अशा पद्धतीने दोष वाक्य करून ह्या सगळं आरोपींना रस्त्यांनी धिंड काढली पाहिजे, ही माझी मनापासून विनंती आहे प्रशासनाला. आणि आपण सर्व नमस्कार. व्यापारी भाजप आघाडीचा अध्यक्ष या नात्याने मी आपणाला एक निवेदन करू इच्छितो की फलटण शहरामध्ये परवा एक शंकर मार्केटमध्ये एक प्राणघातक हल्ला झाला होता. तो खूपच निंदनीय आहे. आणि तोच हल्ला घडत असताना परत 2 दिवसांनी हिंदुस्तान हार्डवेअरचे मालक पटेल ग्रुप यांच्यावरसुद्धा एक शिवीगाळ आणि आवारच्या शिव्या देणे, त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करणे असे प्रसंग घडलेले आहेत. तर या सर्व दोन्ही प्रसंगामुळे फलटण व्यापार पेठेमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे. तर या सर्वांपासून मुक्तता करण्यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे. अन्यथा एक दिवस आम्ही बाजारपेठ बंद ठेवून यासाठी आम्ही आक्रमक होऊ हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. बऱ्याच अशा घटना घडण्यात झालेल्या आहेत. त्यातून पोलीस स्टेशननी चांगलं काम केलेलं आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु हल्लीच्या या 2-3 वर्षामध्ये पोलीस स्टेशनचं थोडंसं काम कमी पडतं आहे असं दिसतं आहे. बरं, यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. ज्यावेळेस KPI राजेंद्र मोरे साहेब होते, त्यांनी येथील फलटणमधील गुंडांना आणि रोड रोमिओंना अत्यंत चांगल्या प्रकारे शिस्त लावून वचक बसवला होता, धाक बसवला होता पोलीस स्टेशनचा. त्या पद्धतीनं पुन्हा होणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी घडत असताना जे सारखं नेहमी व्यापारी संघटनेच्या काय झालं किंवा कुठंही काय झालं फलटणमध्ये तर व्यापाऱ्यांची दुकानं बंद ठेवून तो निषेध केला जातो. तर ह्यातून हा मार्ग निघेल असं मला वाटत नाही. यासाठी जे कोणाच्यावरती घटना होईल हे सर्वांनी एकत्र येऊन प्रशासकीय कामकाज बंद पाडणं आणि त्यांच्यावरती ते गोष्टीचा प्रभाव टाकणं, या माध्यमातून ह्या गोष्टी वाढवणं आणि प्रशासनाला याची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. कारण व्यापारी बंद करतो मान्य,
व्यापाऱ्यांनी बंद करून होतं काय, त्याचंच नुकसान होतं. त्याच्यात असणारे 4 कामगारांचं नुकसान होतं. त्यांची उपजीविकेची साधनं सगळी बंद पडतात. अशा ह्याच्यात प्रशासकालाही एकदा कळू द्या की तहसीलदारलं काम बंद पडल्यानंतर काय होतं. या व्यापाऱ्यांवरती अन्याय झाल्यानंतर त्यांची आज दहशत, ती रात्रभर झोपली नसतील. ज्यांना मारहाण झाली त्यांच्या घरच्यांना झोप नाही. त्या आज दोघं जण आहेत, त्या अत्यावस्थेत होते. आता ते व्यवस्थित असतील तरी त्यांच्या मनातली दहशत ही कायम राहणार आहेत. इथून पुढे ते कोणालाही बोलताना 10 वेळा विचार करणार. मग असं जर का ह्या घटना घडत असतील तर याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा ब्रेक लागला पाहिजे. आम्ही फलटण व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सर्व व्यापारी असोसिएशन जर वेगळे असले तरी एका छताखाली आम्ही काम करत असतो. 55च्या ह्याच्या कारवाईनुसार आणि तो काही प्रस्ताव आपल्याकडे अजूनही प्रोसेसमध्ये आहे. जे गुंड आहेत किंवा ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती ते कारवाईचे प्रस्तावही प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर जो मागच्या एक 10 दिवसामध्ये जो गुन्हा घडला त्या चेन स्नॅचिंग रॉबरीचा एका व्यापाऱ्यावरती, ते बी व्यापारी उद्योग ठीक आहे, आपल्या हद्दीतले नसले तरीसुद्धा ते एक उद्योगच होते. तरीसुद्धा त्यांची चैन आपण 20 तोळे जे असेल किंवा त्यांच्यावर ज्यांनी वेगळ्या प्रकारे खंडणीसारखा प्रकार केला होता त्यातले 10 रुपये आपण 1-2 दिवसामध्ये अटक करून त्यांची PCR वगैरे जे आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांच्यावरही चांगल्या प्रकारे त्यामध्ये रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आता ह्याच्यामध्येही काय रेकॉर्डवरचे आहेत त्या पद्धतीनेच त्यांना ट्रीट केलं जाईल. आणि कालचा जो प्रकार झाला तोही आरोपीला आपण तात्काळ 10-15 मिनिटामध्येच आपल्या गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी आणून जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये करतोय आपण त्यांच्यावरती. व्यापारी बांधवांनी त्याप्रमाणे तक्रार आपण सांगितल्याप्रमाणे दिलेली आहे. तर इथून पुढेही अगदी बरोबर आहे, तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला निश्चितपणे पोलीस प्रशासन उतरेल आणि त्या पद्धतीनं आपण करतोय. पायी पेट्रोलिंग वगैरे सायंकाळी आमचं असतंय, सकाळची नाकाबंदी असते. त्याचबरोबर आम्ही स्वतःही फील्डवर राहून आम्ही 2-4 दिवसापासून ज्या आवाज करणाऱ्या गाड्या आहेत किंवा जे सायलेन्सरच्या गाड्या आहेत ते सुद्धा आपण आमची कारवाई करतो. त्याची एक सविस्तर प्रेस नोटही आपण जारी करणार आहोत. पण त्या सर्व कारवाई झाल्यानंतर करावी म्हणून ते अद्यापर्यंत केलेलं नाही, परंतु दररोज गाड्या आणण्याचं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं चालू आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये जे असे करतात त्या ठिकाणी सुद्धा साध्या वेशामध्ये असतील. त्याचबरोबर आपले अचानक नाकाबंदी लावून तिथंसुद्धा अजूनही स्ट्रॉंग कारवाई करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निश्चितपणे केली जाईल. आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही कठोर पावलं उचलणं पोलीस प्रशासन आमच्याकडून व माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे केलं जाईल. आणि कुठल्याही व्यापाऱ्यावरती असं इथून पुढे होऊ नये त्यासाठी मी कालही माझा पर्सनल मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर डायल 112चा असेल, आमच्या गुन्हे शोध पथकाचे काय अंमलदारांचा असेल, गोपनीय अंमलदारांचा असेल नंबर आपण व्यापाऱ्यांच्या ग्रुपवरती अध्यक्षांच्या माध्यमातून टाकलेला आहे. त्यांनी कधी काय होतं 112ला लागत नाही कधी, त्यामुळं विविध पर्याय उपलब्ध असावेत जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी. त्यासाठी माझ्या पर्सनल मोबाईलवरती करू शकता, आमच्या अंमलदाराच्या मोबाईलवरती करू शकता, पोलीस स्टेशनच्या मोबाईलवरती करू शकता. अशा पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला जर घटनेची माहिती मिळाली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर प्रतिसाद देता येईल, रिॲक्शन देता येईल आणि तात्काळ कारवाई करणं शक्य होईल. अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन माझ्या आणि व्यापारी बांधवामध्ये घेऊया. आणि स्वतः मी आपल्याला पायी पेट्रोलिंग करताना अजून ॲक्टिव्हपणे त्यामध्ये हे करूया आणि तुम्हाला इथून पुढे असे कुठलेही गुन्हे घडू नयेत त्या दृष्टीने जेवढे काही प्रतिबंधात्मक होण्याच्या अगोदरच जे करता येईल ते 100% माझ्याकडून होईल. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि गांजाचा जो प्रश्न आहे, जर ज्या पद्धतीने जर असं कोण मेडिकलवाला जर करत असेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करणार का त्याचा शोध घेऊन? आणि गांजा विक्री जे कक्षेत असेल त्याला आणि गांजा विक्री होते, गांजा विक्री सुद्धा कन्झम्पशन असेल किंवा विक्री असेल त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यांना एक प्रकारचा असा त्यांचा समज आहे की आपण अल्पवयीन असल्यामुळं आपल्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही.
काही 4 दिवस असं रिमोट नाही, अल्पवयीन अशा मुलांना पद्धतीनं कारवाई झाल्यामुळंच केली. पाठीमागं अशा आंबेडकर चौकातली जी पोलीस चौकी आहे तर बरेचदा निवेदन देऊन बातम्या पण झाल्या प्रसारमाध्यमातून तरी कार्यरत होत नाही तर आपण पुरेसा पोलीस बंदोबस्त करावा. नाही, होमगार्ड्स असतात आणि बंद पण असते कधी कधी. चौकीची एखाद्या वेळेस व्यापाऱ्यांची मागणी आहे. केल्यानंतर तरी सुद्धा होमगार्ड पण आपण त्या ठिकाणी ठेवतोय. हा. आणि जसेही स्टाफ हे होईल तसं मॅक्झिमम तिथं वेळ अगदी अंमलदार राम मंदिरापाशी पण पोलीस चौकी करायची. आणि राम मंदिर भरवस्तीतली आहे. कोणती पाहिजे म्हणजे राम मंदिरापाशी सुद्धा ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. कारण तिथं शाळा भरतात. ते रस्त्याच्या कामामुळे अगदी बरोबर आहे. वन वे वाहतूक असल्यामुळे थोडंसं पार्किंग करायला नको हे थोडंसं आपल्या वैयक्तिक कॉमन सेन्सचा भाग आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करून त्यामुळे रोडचं काम तात्काळ होईल आणि ट्रॅफिक जाम होणार नाही. तसं बॅरिकेडिंग वगैरे आपण संबंधित यंत्रणेने करून घेतलेलं आहे. वैयक्तिक लक्ष घालून प्रत्येक वेळी त्यांना सांगून कन्स्ट्रक्शन जी करणारे आहेत काम करणारे त्यांना सांगितलेलं आहे. तरी अजूनही नाहीतर मग थोडंसं कारवाई होईल. रात्रीच्या वेळी पोस्ट लावायचे असतात. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.